हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. जर कोणी नवीन असतील आणि त्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा, अशा पद्धतीने सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ डेली तुम्ही बघत जा. तर बघा, आता पुढे मी चालली आहे. चला तर आज आहे सोमवार आणि आज चतुर्थी पण आहे. तर आम्ही चाललो होतो बाहेर, मी आणि माझी मैत्रीण राजेश्री. तर थोडं कामही होतं, तर त्यासाठी चाललो होतो बाहेर. तर म्हटलं जाण्या अगोदर मी काही शूट वगैरे करते, मग जाता येईल. तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आपले जे यूट्यूब चॅनल आहे ते 3000 सबस्क्राईब झाले आहेत. तर थँक्यू माझी यूट्यूब फॅमिली की तुम्ही मला असं सपोर्ट करता आणि असंच सपोर्ट करत जा. माझे व्हिडिओ लाईकही करत जा, शेअर करत जा. मला खूप आवडेल. तुम्ही कमेंटमध्येही सांगितलं तुमचे म्हणजे माझे व्हिडिओ कसे आवडतात ते. तर नक्की मला असंच सपोर्ट करत जा आणि इथून पुढचे पण व्हिडिओ खूप छान छान येतील तुमच्या भेटीसाठी. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा कॅमेरा कसा धरायचा तेच मला अजूनही कळलं नाही की व्हिडिओ काढताना. तर माझे काही चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगत जा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बघा, आम्ही चाललो होतो तळेगावला. तर आज आहे सोमवार, पण म्हटलं गणपतीला जायचं होतं, पण खूपच ऊन आहे आणि वरती जायचं म्हणजे भरपूरच ऊन आहे. म्हणून आम्ही आलो होतो तळेगावमध्ये, आलो होतो शॉपिंग करायला. तर म्हटलं महादेवाचं मंदिर आहे तर जाऊया आपण महादेवाचं मंदिरात, कारण आज सोमवार पण होता. म्हणून तळेगावमधल्या महादेवाच्या मंदिरात आलो होतो. हे बघा, असं मंदिर आहे. हे पण मंदिर खूप एक स्वयंभू शिव मंदिर आहे. स्वयंभू शिव मंदिर आहे. आणि इथे पण महाशिवरात्र वगैरे असं खूप मोठी साजरी करतात. आणि इथे बघा, आता आज होती चतुर्थी म्हणून आलो होतो आम्ही. तर म्हटलं गणपतीला जायचं होतं, पण खूपच ऊन पण आहे म्हणून नाही गेलो. मग इथे आलो मंदिरात. तर खूप छान वाटलं मंदिरात आल्यावरती. सोमवार पण होता, म्हटलं चला जाऊया. तर बघा, आता मी पण दर्शन घेते, तुम्हालाही देते. आतमध्ये महापूजा चालली होती, म्हणजे आज सोमवार होता म्हणून अभिषेक वगैरे चालला होता. तर मी तिथेही काही व्हिडिओ वगैरे काढलेत, तर ते तुमच्यासोबत शेअर करील. आधी मी नंदीच्या पाया वगैरे पडून घेतलं आणि त्यानंतर बघा मी आतमध्ये चालली होती महादेवाच्या पाया पडायला. तर जाताना मी काही व्हिडिओ वगैरे काढते, ते तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही पण घ्या दर्शन. हे बघा, असं महादेवाचं मंदिर आहे. खूप छान असं शिवलिंग सजवलेले आहे आणि अभिषेक चालू होता तिथे. खूप छान वाटलं असं मंदिरात, म्हणजे सोमवारचं तर महादेवाच्या मंदिरात वगैरे गेलं तर खूपच छान वाटतं. तुम्ही जाता की नाही जात कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही चतुर्थीला गणपतीच्या पाया पडायला जाता की नाही जात ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर बघा, हे मंदिर आहे. असं खूप छान छोटंसं मंदिर आहे. भरपूर असे तसं महादेवाचे मंदिर आहेत आजूबाजूला. तर म्हणजे असं नाही की एकाच मंदिरात जाऊ शकतो, असं भरपूर मंदिर आहेत. आता आम्ही जे आधीमध्ये उपवास केलं होतं पशुपतीचे, ते तिथं आमच्या सोसायटीमध्ये एक छोटंसं मंदिर होतं, तिथं केलं होतं. आणि हे जे मंदिर आहे तळेगावमध्ये, अजून भरपूर इथं मंदिर आहेत महादेवाचे. तर खूप छान वाटलं बघा, दर्शन झालं. त्याच्यानंतर बघा, मला साडीवरचा ब्लाऊज घ्यायचा होता. साडी होती पण ब्लाऊज आता तो खूपच ओल्ड झाला होता, म्हणून मॅचिंग ब्लाऊज असा बघायला घेऊन आली होती साडी. आज आहे म्हणजे उद्या आहे क्रिशाचा बड्डे, तर ही साडी मी घालणार आहे. तर म्हणून म्हटलं त्या साडीवरती मॅचिंग ब्लाऊज बघावं, म्हणून हा असा ब्लाऊज बघायला आली होती. तर बघा, मी असे छान छान भरपूर असे डिझाईनमधून ब्लाऊज आलेले आहेत. आता असं नाही की साडीवरचाच ब्लाऊज आपण शिवू शकतो असं काही नाही आहे. आपण असे एक्स्ट्राचे सेपरेटसुद्धा ब्लाऊज भेटतात मॅचिंगवरचे, तसे पण घेऊ शकता. तर मला हा ग्रीन माझ्या साडीवरती मॅच झाला आणि म्हटलं हा ग्रीन ब्लाऊज घेऊयात, कारण ह्या साडीची जी काठ आहे ती पूर्ण ग्रीन आहे. तर हे बाकीचे ब्लाऊज बघत होती पण त्याला काही मॅच होत नव्हता. मग तो ग्रीन झाला मॅच आणि म्हटलं हा घेऊया. तर ब्लाऊज घेतले आणि भरपूर असे ऑर्गेन्झा साडीवरचे ब्लाऊज वगैरे. आता ऑर्गेन्झा साडी भरपूर आता चालल्या आहेत. तर ऑर्गेन्झा साडीवरचे पण ब्लॅक कलरचे, व्हाईट कलरचे असे भरपूर ब्लाऊज होते. त्यानंतर बघा, म्हटलं
माझं चाललं होतं आपलं व्हिडिओ वगैरे काढणं आणि साडी पण म्हटलं बघावं, तर साडी बघत होतो पण जशी पाहिजे तशी साडी भेटत नव्हती. फक्त त्याने ऑर्गेन्झा साडीमध्ये दाखवली, कारण आता अंशचा पण बड्डे आला आहे, तर म्हटलं त्याच्या बड्डेसाठी घालण्यासाठी मी साडी बघत होती, पण जशी हवी तशी साडी नाही भेटली. मग म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट टाईम येऊ. आणि कारण आता खूपच गडबड होती, अंश पण स्कूलमधनं येणार होता. आणि मग जाता जाता रसाचं दुकान दिसलं आणि म्हटलं चला आपण रस पिऊन जाऊ, कारण आता ऊन पण भरपूर लागतंय बाहेर आणि रस पिल्यावरती छान वाटतं, थंड थंड. आणि हा सीझन पण आहे, तर हिचंच चाललं होतं मला तुझ्या ब्लॉगमध्ये घेऊ नको, मला नको घेऊ, पण मी तरी पण घेतला आहे. लाजत होती, नको मला तुझ्या ब्लॉगमध्ये घेऊ, मला नको दाखव माझा चेहरा अशी म्हणत होती. पण ठीक आहे, माझी फ्रेंड आहे चांगली आणि सगळीकडे फिरतो पण आम्ही सोबतच. त्यानंतर बघा आम्ही रस पिला आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.